बघा, फॅक्टर अफेक्टिंग लाईफ ऑफ इन्सुलेशन. इन्सुलेशन कशा कशावर डिपेंड करते हे आपल्याला बघायचं आहे. कशाचं इन्सुलेशन? कोणतं बी सॉलिड, लिक्विड, गॅसेस इन्सुलेशन जे आपण वापरणार आहे ते कशा कशावर डिपेंड करतं. तर पहिलं टेम्परेचरवर डिपेंड करतं. टेम्परेचर वाढलं लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल कमी होईल. टेम्परेचर वाढलं लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल कमी होईल. ओके, तर हे पहिला फॅक्टर आहे. तुम्हाला माहिती आहे मोटर जास्त मोटर जळते का बरं? मोटर जळते म्हणजे नेमकं काय होतं? वाइंडिंग जळते, इन्सुलेशन फेल्युअर होतं, इन्सुलेशन बर्नआउट होतं. तर टेम्परेचर वाढल्यामुळे होतं, मोटर गरम होती, मोटर जळून जाते. तर हे टेम्परेचर इन्सुलेटिंगची लाईफ त्याच्यावर डिपेंड करते, डिसाईड करते. ओके, त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंट ॲब्झॉर्ब. त्या इन्सुलेटिंग मटेरियलने जे सॉलिड असो, लिक्विड असो, गॅसेस असो, त्याने किती मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलं त्याच्यावर त्याची लाईफ डिपेंड करते. समजा ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे आणि त्यांनी खूप सारं मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलं, काय होईल रे? त्याच्यामध्ये कंटॅमिनेटेड आलं आहे, काय होईल? त्याची लाईफ कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर मेकॅनिकल स्ट्रेसेस. आता इन्सुलेटिंग, समजा खांब्यावरचं इन्सुलेटर आहे, त्याला स्ट्रिंग इन्सुलेटर आहेत टावरवरचे, जर खूप ओढलं तर काय होईल? ब्रेकिंग होईल, तुटून जाईल. त्याला जर सतत स्ट्रेस येत राहिला, मेकॅनिकल स्ट्रेस येत राहिला तर ते क्रॅक होऊन जाईल. वाइंडिंग बिल अशी जर पक्काट बांधली, समजा मेकॅनिकल स्ट्रेस जर दिला, त्याची लाईफ कमी होऊन जाईल. इथं लक्षात. तर हा पण एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर थर्मल स्ट्रेसेस. तर टेम्परेचर सतत वाढत राहते आणि कंटिन्यू त्याच्यावर स्ट्रेस येत राहते. गरम होते, गार होते, गरम होते, गार होते. तर ही प्रोसेस काही दिवस चालू राहते. तर त्याची लाईफ मात्र त्याच्यामुळं कमी होते, डॅमेज होते ते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस. इलेक्ट्रिकल व्होल्टेज वाढलं, हाय व्होल्टेज सतत येत राहिलं, त्याची लाईफ कमी होऊन जाते. त्याच्यानंतर डिपॉझिशन ऑफ डस्ट, ऑइल, त्याच्यामध्ये कंटॅमिनेटेड ॲड झाले, त्याच्यामुळं पण त्याची लाईफ कमी होते. कंटॅमिनेटेड इम्प्युअर झालं, त्याच्यामुळे सुद्धा त्याची लाईफ कमी होते. तर हे सगळे फॅक्टर आहे ज्याच्यामुळं ट्रान्सफॉर्मरची ऑइलची लाईफ कमी होते. तसंच वॉर्निश कोटिंग जे आहे त्याची पण लाईफ कमी होते, किंवा SF6 गॅस वगैरे असेल त्याची पण लाईफ कमी होते. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसेस अशा कोणतेही इन्सुलेटिंग मटेरियल असेल तर हे सगळे फॅक्टर आहेत. या फॅक्टरवर काय डिपेंड करतं? इन्सुलेटिंग मटेरियलची लाईफ डिपेंड करते. हे तर लक्षात. 4 मार्काला जर आलं तर हे तुम्ही सगळेच लिहून काढायचे. ॲक्च्युली 4च एक्सपेक्टेड आहेत, पण सगळेच लिहून काढायचे. पण याचं 1 लाईन 2 लाईन एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके, टेम्परेचर वाढल्याच्या नंतर ट्रान्सफॉर्मरच्या किंवा मोटरच्या वाइंडिंगच्या वरचं जे इन्सुलेशन आहे ते त्याची लाईफ कशी कमी होते ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 1 लाईन 2 लाईन करता येईल ना? काही अवघड नाही आहे. हे वाढलं, मॉइश्चर कंटेंट ॲब्झॉर्ब केलं म्हणजे काय? पाणी ॲब्झॉर्ब केलं. आता इन्सुलेटिंग टेप आहे आणि टेपने काय केलं? पाणी ॲब्झॉर्ब केलं, काय होईल रे? त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होईल, त्याची लाईफसुद्धा कमी होईल. इथं लक्षात. ऑइल ॲब्झॉर्ब केलं, त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होईल, लाईफ पण कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो फॅक्टर अफेक्टिंग लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल कळालं. आता नेक्स्ट पार्ट बघू आपण, मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. इन्सुलेटर कशासाठी ओळखलं जातं? इन्सुलेटिंग रेजिस्टन्ससाठी ओळखलं जातं ना. डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, त्याचं डायलेक्ट्रिक रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. तर बघा, हे आहे मेगर. हे काय आहे? मेगर. हे काय करत असतं रे? इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड आउट करत असतं, कंटिन्युटी टेस्ट करत असतं. म्हणजे एखादे वायर जर लूज झालं ना आपण चेक केलं तर ते कंटिन्युटी आहे का नाही ते चेक करता येतं आपल्याला. मोटरचं वाइंडिंगचं रेजिस्टन्स फाइंड आउट करता येतं, किंवा वाइंडिंग बर्नआउट झाली का शॉर्ट झाली हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. तर युजिंग मेगर वी कॅन मेजर द इन्सुलेशन रेजिस्टन्स, इन्सुलेटिंग रेजिस्टन्स. ओके, तर कमीत कमी 0.5 मेगा ओहम पासून आपण मोजायला सुरुवात करतो, त्यापेक्षा जास्त आपल्याला मोजता येतं. इन्सुलेशन रेजिस्टन्स इज इक्वल्स टू रेटेड व्होल्टेज इन व्होल्ट डिवायडेड बाय 0.01 इंटू KVA रेटिंग प्लस 1000 इन मेगा ओहम. आता इन्सुलेटिंग मेगर नेमकं असतं काय? तर इट इज अ हँड ड्रिव्हन जनरेटर. पाहिलं असेल तुम्ही, हातामध्ये
धरून आपण त्याला फिरवतो, त्याला 2 वायर असतात, तर ते आउटपुट आहे ते काय करते, DC व्होल्टेज प्रोड्यूस करते. आणि DC व्होल्टेज प्रोड्यूस केल्याच्या नंतर ज्यावेळेस फिरवतो आपण त्यावेळेस काय, हे मॅग्नेटिक पोल पेअर आहे, ह्या मॅग्नेटिक पोल पेअरमध्ये फ्लक्स लिंक होतात आणि त्याच्यामुळं फिरवल्याच्या नंतर काय होईल, तर करंट प्रोड्यूस होतो. करंट प्रोड्यूस झाला, करंट आणि व्होल्टेज याच्यावरून तुमचं काय मिळेल, रेजिस्टन्स. R इज इक्वल्स टू काय रे, V/I ओहममध्ये. तर बाय युजिंग मेगर वी कॅन कॅल्क्युलेट द इन्सुलेशन रेजिस्टन्स. येतं लक्षात. तर याच्यामध्ये हँड ड्रिव्हन जनरेटर आहे. हे फिरवलं की याच्यामध्ये काय तयार होतं, करंट तयार होतो. तो करंट असा येतो. ही आहे तुमची प्रेशर कॉईल. ही तुमची काय, करंट कॉईल. करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. मग काय होणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनी टॉर्क तयार होणार आहे, ते डिफ्लेक्शन देणार आहे. ते काय डिफ्लेक्ट करेल, व्हॅल्यू डिफ्लेक्ट करेल. ओके. इनिशियली ते इन्फानाईटला असेल, फिरवल्याच्या नंतर ते 0कडे येईल. उलट असतं मेगरमध्ये, पाहिलं असेल ना तुम्ही. सो दिस इज अ मेगर. फिरवल्याच्या नंतर करंट तयार होईल, म्हणजे करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाला, हे एनर्जाइज होईल. NS पोलमुळे हे एनर्जाइज झालेलं आहे. तर ह्या दोन्हीच्या याच्यामुळं टॉर्क तयार होईल आणि हे डिफ्लेक्शन देण्याचं काम करेल. एवढं सिम्पल आहे, याच्यामध्ये नवीन असं काही नाही. येतं लक्षात. हे ऑलरेडी शिकले ना तुम्ही याला मेजरमेंटला. आता बघा, इन्सुलेशन रेजिस्टन्स बाय युजिंग व्होल्टमीटर मेथड. तर व्होल्टमीटर मेथडने सुद्धा आपण काय करू शकतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करू शकतो. आता हे काय, मोटरची वाइंडिंग आहे. याला आपण काय केलं आहे, एक व्होल्टमीटर लावलं आहे, स्विच लावलं आहे. एकच व्होल्टमीटर लावलं का रे, ॲक्च्युली 2 व्होल्टमीटर एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे. हेच व्होल्टमीटर वेन स्विच ओपन आणि वेन स्विच क्लोज अशा पद्धतीने 2 वेगवेगळे व्होल्टेज इथं आपल्याला मोजायचे. तर सप्लाय दिला, हे काय रे, फेजेस आहे. फेजेस विथ रिस्पेक्ट टू कोर, योक किंवा फ्रेम. तर अशा पद्धतीने आपण हे कनेक्ट करतो. स्विच ओपन असतानाचं त्याचं व्होल्टेज चेक करतो आणि स्विच क्लोज असताना त्याचं व्होल्टेज चेक करतो. आणि मोटरचे रेजिस्टन्स डिवायडेड बाय ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपण काय करतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड आउट करतो. ओके. सो इन्सुलेशन रेजिस्टन्स इज इक्वल्स टू RM V1 - V2 डिवायडेड बाय V2. ओके. तर हे आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स. येतं लक्षात. तर या पद्धतीने इन्सुलेशन रेजिस्टन्स चेकआउट करा किंवा या पद्धतीने इन्सुलेशन रेजिस्टन्स चेकआउट करा. काय मिळणार तुम्हाला, इन्सुलेशन रेजिस्टन्स मिळणार. बरं, हे इन्सुलेशन रेजिस्टन्स का बरं मोजायचं आहे, कारण त्याच्यावर आपल्याला इन्सुलेशन लेवल वगैरे डिसाईड करता येते आणि त्याच्यावर इन्सुलेशन फेल्युअर होईल, मोटर जळेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावर फाइंड आउट करता येतील. ओके. म्हणजे टेस्टिंग अँड मेंटेनन्समध्ये इन्सुलेशन फेल्युअर खूप महत्त्वाचा पार्ट आहे, बरं लक्षात घ्या. मोटर जळणे किंवा जनरेटर वगैरे वगैरे, ट्रान्सफॉर्मर. आता आपल्याला 2 डेफिनेशन बघायचे ज्या परीक्षेमध्ये विचारण्याची अतिशय दाट शक्यता असते. डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन टेस्ट. याच्यामध्ये आपल्याला डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, 16th सेकंड रीडिंग ऑफ मेगरची 60 सेकंदानंतरची रीडिंग भागिले मेगरची 30 सेकंदानंतरची रीडिंग ही चेकआउट करायची. याचा जो रेशो असेल त्याला काय म्हणायचं आहे, डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो म्हणायचं. काय म्हणायचं आहे, डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो. हा 1.25 पेक्षा कमी असावा. असला तर ते जे आहे हे पुअर इन्सुलेटर आपण कन्सिडर करतो. तो याच्यापेक्षा जास्त असावा. ओके. 1.25 पेक्षा जास्त असेल तर तो गुड इन्सुलेटर आहे आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर तो इन्सुलेटर कसा आहे, पुअर आहे. तर आता मेगा ओहम विथ रिस्पेक्ट टू टाईम काढलं तुम्ही आणि हे जर असं येत असेल, ओके, तर याचा अर्थ काय, टेम्परेचर वाढलं तर ओहमचं रेजिस्टन्स काय होतं, मेगा ओहम रेजिस्टन्स बदलते. पण ते जर स्टेडी असेल तर हे इन्सुलेटर कसं आहे, गुड इन्सुलेटर आहे. येतं लक्षात.
ते झालं. त्याच्यानंतर आता पोलरायझेशन इंडेक्स बाय मेगरचं आपल्याला पोलरायझेशन इंडेक्स काढायचं आहे. पोलरायझेशन इंडेक्स म्हणजे काय रे? इट इज अ रेशो ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स आफ्टर 10 मिनिट, 10 मिनिटानंतरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स भागिले इन्सुलेशन रेजिस्टन्स आफ्टर 1 मिनिट, 1 मिनिटानंतरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स. ओके, त्याला म्हणायचं आहे पोलरायझेशन इंडेक्स. म्हणजे टेम्परेचर वाढवत चाललो ना, इथं आपण टेम्परेचर वाढवत चाललो आहे, इथं आपण टेम्परेचर वाढत चाललो. टेम्परेचर वाढत चालल्याच्या नंतर 60 सेकंद भागिले 30 सेकंद जी काय रिडिंग असेल त्याला काय म्हणायचं आहे? डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन कॉन्स्टंट. काय म्हणायचं आहे? डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो. डायलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन रेशो इट इज अ रेशो ऑफ 16th सेकंड रिडिंग ऑफ मेगर टू द 30th सेकंड रिडिंग ऑफ मेगर. त्याच्यानंतर पोलरायझेशन इंडेक्स बाय मेगर. पोलरायझेशन इंडेक्स इज इक्वल्स टू इन्सुलेशन रेजिस्टन्स आफ्टर 10 मिनिट डिवायडेड बाय इन्सुलेशन रेजिस्टन्स आफ्टर 1 मिनिट. इथं लक्षात. आता बघा, हे काय टेम्परेचर, हे काय मेगा ओममध्ये रेजिस्टर. आता समजा आपण 200 व्होल्टचा मेगर वापरला तर अशा पद्धतीने टेम्परेचर चेंजेस आहे. आणि इथं जर 500 व्होल्टचा मेगर वापरला, 2000चा वापरला तर असा येईल आणि 500चा वापरला तर असं येईल. ओके, तर हे काय रे? टेम्परेचर व्हेरिएशन आहे. येतं लक्षात. तर याच्यावरून तुम्ही काय करू शकतात? पोलरायझेशन इंडेक्स काढू शकतात. कधी? 10 मिनिटांनी किती रिडिंग आली आणि 1 मिनिटांनी किती रिडिंग आली, ह्या दोन्हीचा रेशो केला तर हे काय येईल? पोलरायझेशन इंडेक्स येईल. सोपं. याच्यात काय अवघड आहे का? कोणाकोणाला समजलं रे? सो राईट डाऊन. इन्सुलेशन रेजिस्टन्स बाय 2 मेगर. तर आपण काय करायचं आहे? मेगर टेस्ट म्हणजे काय? साधं मेगर वापरायचं आणि त्यानं इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करायचं. तर आपण काय करायचं आहे? 2 मेगरने टेस्ट करायचं. एक 500 व्होल्टनी आणि एक 2000 व्होल्टनी. एक 500 व्होल्टचं मेगर घ्यायचं आणि त्यांनी टेम्परेचर रेजिस्टन्स चेक करायचं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, प्लॉट करायचा ग्राफ. त्याच्यानंतर 2000 व्होल्टचं मेगर घ्यायचं आणि परत तोच ग्राफ चेकआउट करायचा आणि दोन्हीची तुलना करायची, जजमेंट द्यायचं की बाबा या पद्धतीचं याचं त्या मशीनचं जे काय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे किंवा याच्यामध्ये अशा पद्धतीच्या डायलेक्ट्रिक फेल्युअर येण्याची शक्यता आहे. ओके, तर हे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि याच्यामध्ये सरफेस लीक करंट किती होतो. त्याच्यानंतर हे 2 मेटल प्लेट आहेत आणि याच्यामध्ये डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी जास्त झाली का कंटॅमिनेटेड आल्याच्या नंतर ते चेकआउट करायचं. इथं येतं लक्षात. कळतं काय नेमकं कशासाठी करायचं ते समजलं ना? की इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. 2 कंडक्टिंग मटेरियलमधलं मटेरियल जे आहे इन्सुलेटिंग मटेरियल त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चेकआउट करायची. तर 500 व्होल्टचं मेगर घ्यायचं एकदा आणि 2000 व्होल्टचं मेगर घ्यायचं आणि त्या दोन्ही मेगरनी टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू मेगा ओहम प्लॉट करायचा ग्राफ आणि प्लॉट केल्याच्या नंतर त्याच्यात दोन्हीची तुलना करून त्याचं एक फायनल जजमेंट द्यायचं आहे की बाबा हे मेगर बेटर आहे आणि याचं रेजिस्टन्स एवढं असू शकतं असणार. ओके, त्याच्यानंतर बघा आता रिकंडिशनिंग ऑफ इन्सुलेशन मटेरियल. म्हणजे मटेरियल जर फेल झालं, इन्सुलेशन जर फेल्युअर झालं तर मग त्याला रिकंडिशनिंग कसं करायचं किंवा परत हे कसं करायचं ते बघणार आहे आपण. तर पहिलं आपण काय करणार? रिकंडिशनिंग करण्यासाठी रिमूव्हल ऑफ डस्ट, त्याच्यावरचं धूळ वगैरे काय असेल ते होऊ नये फेल्युअर म्हणून, त्याची चांगली कंडिशन त्याला यावं म्हणून. तर काय करणार? पहिले रिमूव्हल ऑफ डस्ट. ओके, तसं खंबेवर जाऊन पुसणार का तुम्ही? नाही, ते पावसानं आपोआप धुतलं जातं आणि त्याचं मटेरियलच असं असतं की त्याच्यावर कमीत कमी डस्ट ॲक्युमुलेट होतं. तुम्ही बघितलं असेल किती सॉफ्ट असते ते. ओके, त्याच्यानंतर एनक्लस्टेड डर्ट. डस्ट झालं डर्ट, समजा चिकट पदार्थ असतील किंवा अजून काय असतील ते त्याची कॅव्हिटीच अशी बनलेली आहे. बघा, पिन टाईप इन्सुलेटर असं का असतं? कारण त्याच्या कॅव्हिटीमधून ते समजा जे काय पाणी असेल, धूळ दस्ट काही असेल ते एकदम लगेच खाली पडलं पाहिजे आणि ड्राय आऊट झालं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर क्लिनिंग विथ वॉटर, ऑइल व्हिस्कस फिल्म जी असेल ती रिमूव्ह करायची. ओके, त्याच्यानंतर क्लिनिंग विथ वॉटर, पाण्याने क्लीन करायचे. तर ह्या स्टेप्स आहेत त्याच्या. ओके,
काय करायचं आहे, रिकंडिशनिंग इन्सुलेटिंग मटेरियलला परत रिकंडिशनिंग करण्यासाठी किंवा पहिल्यासारखं ते डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची प्रॉपर व्हावी यासाठी काय काय करावं लागेल, तर एकदा पुसूनपासून क्लिनिंग करावं लागेल. ओके, डस्ट काढावं लागेल, त्याचे डर्ट काढावं लागेल. त्याच्यानंतर चिकट पदार्थ विस्कस फिल्म असतील ते काढावं लागेल. डाग लागलेले असेल ते काढावं लागेल. आणि गरज असेल तर काय करा, पाण्याने धुवून काढा त्याला आणि धुवून काढून मग ड्राय करा. ओके, तर ड्रायचे बी दोन प्रकार आहेत. एक एक्सटर्नल हीट देऊन आपण ड्राय करू शकतो आणि एक इंटरनल हीट देऊन ड्राय करू शकतो. एक्सटर्नल हीट म्हणजे काय, ओव्हनमध्ये भाजून काढायचे. तुम्ही ट्रान्सफॉर्मरचं ड्रायिंग पाहिलं असेल, ज्यांनी ट्रान्सफॉर्मरच्या याच्यात काम केलं त्यांनी बघितलं की ते ट्रान्सफॉर्मर बिंकिंग झालं, वाइंडिंग विंडिंग झालं की मग ते उचलून ते फक्त मधला कोर पार्ट ठेवला जातो 8-10 तासासाठी. डिपेंड करतं टेम्परेचर किती आहे त्याच्यावर. समजा 4000 वॅटचे जर 8-10 हीटर असतील आणि कॉम्पॅक्ट चेंबरमध्ये ते जर हीट करत असेल तर 8 ते 10 घंटे सफिशियंट आहे. ओके, डिपेंड करतं मग 63 kVAचं, 100 kVAचं, 200 kVAचं. तर रॅडिएशन प्रिन्सिपलने हीट देऊन आपण काय करतो, ते भाजून काढतो. ओके, त्याच्यानंतर बाय युझिंग बॉयलर ते डायरेक्ट बॉईल करतो आपण. त्यातले मॉइश्चर कंटेंट वगैरे असेल ते रिमूव्ह होतात. क्रॅकल टेस्ट करतो समजा इन्सुलेटिंग असेल तर, ऑइल असेल तर. त्याच्यानंतर बाय इलेक्ट्रिक लॅम्प हीटर. तुम्ही ते कोंबड्याचा खुराडा वगैरे बघितलं का, किंवा कोसलाच्या आळ्या ते, तर थंडीच्या दिवसात त्याला काय केलं जातं रे, लॅम्प हिटिंग वापरली जाते. बरोबर आहे. तर त्या टाईपचं हीट देऊन सुद्धा आपण ते इन्सुलेशन काय करू शकतो, ड्राय आऊट करू शकतो. किंवा इंटरनल हिटिंग म्हणजे सप्लाय दिली की ते आतमध्ये हीट तयार होईल. करंट फ्लो झाला तर I² आयर्न हीट तयार होते आणि त्याच्यानुसार ते ड्राय होत चालतं. येतं लक्षात. सो दीज आर द रिकंडिशनिंग ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. आणि ते रिकंडिशनिंग झाली म्हणजे त्याची स्ट्रेंथ, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ बरं का स्पेशली, ती इम्प्रूव्ह होणार. येतं लक्षात. तर हे आहेत तुमच्या रिकंडिशनिंग. तर हे तुम्हाला थोडं एक्सप्लेन करायचं आहे 1 लाईन 2 लाईन ॲटलिस्ट या पद्धतीने. म्हणजे ते काय, इन्सुलेटिंग मटेरियलची लाईफ कशावर डिपेंड करते त्याने बघितलं का आपण पॉईंट्स. त्याच पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. येतं लक्षात.